लक्ष्मीच्या पावलाने नवरी याला लागली आणि नवऱ्याला हळद लागली की तुतारी वाजली आणि दुसरं पाऊल स्मशानभूमीकडे जाताना तुतारी वाजली. हे शेवटची घटना आहे. मी तुम्हाला राजकारण करता आलं नाही. मला माझ्या आयुष्यामध्ये जी करता आलं नाही, कारण आम्ही कधी दरबारात गेलो नाही. आमचं एक स्वप्न होतं की जे गावगाड्याला लुटत आहे त्यांना मातीत काढायचं, हे खऱ्या अर्थानं आमचं स्वप्न होतं. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये कारखानदारांच्या विरोधामध्ये आम्ही लढाई उभा केली. पत्रकार मित्र माझे सगळे साक्षीला, माझ्यावर हल्ला झाला, कुणी केला हल्ला, कोण होते ते? राष्ट्रवादी काँग्रेसवाले होते. मरणाच्या दारात मागावं. आणि बावनकुळे साहेब काही माणसं म्हणतात शराभाऊ जयंत पाटलावर गेला आणि मला मारलं त्याच्या माणसाने. हे बावनकुळे साहेब कोण सांगते? जे जयंत पाटलाकडे 10-20 वर्ष राहून आले की ती म्हणती तिकडे गेला. अरे माझ्या बापानं काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान केलं नाही, मी सुद्धा केलं नाही, माझ्या लेकरांनी केलं नाही आणि आयुष्यामध्ये आम्ही करणार नाही. कारण आम्ही वाड उद्ध्वस्त करायला निघालूया, गावगाडा उभा करायला निघालूया. अरे सत्ता मिळो आकार न मिळो, अरे पदासाठी कधी काम नाही केलं. कारण आज बावनकुळे साहेब लोक म्हणतात सगळ्या पक्षातली मोठं गडी भाजप घ्यायला लागलं. या बावनकुळे साहेब खरंच चांगलं काम चाललंय. जेवढं गडी येतील तेवढं आत घ्या. कारण या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचं वादळ असं तयार झालं. त्या वादळानं सगळे वारे आता ढासळायला लागलेले आहेत, भरून ढासळायला लागलेले आहेत आणि वाऱ्यातलं गडी आता पळत सुटलेले आहेत. जे स्वप्न आम्ही पाहिलं तर ते स्वप्न सत्यामध्ये उतरत आहे. शरद पवारांना चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं, तुतारी 2 वेळा वाजवली जाते. एक लक्ष्मीच्या पावलाने नवरी याला लागली आणि नवऱ्याला हळद लागली की तुतारी वाजली आणि दुसरं पाऊल स्मशानभूमीकडे जाताना तुतारी वाजली. हे शेवटची घटना आहे. मी तुम्हाला आता तुम्हाला तुतारी वाजवीत जायचं आहे, कारण हे बाप तुमचं आहे. आज केंद्र सरकारचं आणि इथं धैर्यशील दादा आहे. दादा एक गाव सांगा सदाभाऊने पैसे दिलेले नाही. बारक्या वाडीला सुद्धा 2 कोटी 3 कोटी रुपये दिलं. दादा तुम्ही भाग्यवान आहे. रान पेरलं द्या, नांगरलं द्या, गणसबी आली, दाणं टपूर आलं. तुम्ही वाळवाच्या पावसागत आला आणि आपली रान उडून कर्ज घेऊन गेला. मी बांधावर बसवूया. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.